स्वागत आहे. क्षेत्ररक्षण सजवलं गेलेलं आहे पवनपुत्र वडपे संघाकडून अक्षय पाटील आणि कंपनी आपण बघतोय सध्या क्षेत्ररक्षण करताना. सलामी जोडी मैदानामध्ये जरीमरी आलमगीर संघ करून दाखल झालेले ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि देसाई संघटनेची ही दुसरी स्पर्धा या अगोदरचं याच मैदानावर पहिली स्पर्धा केलेली आहे. जिशे चॅम्पियन ट्रॉफी ग्रामीण क्रिकेटचा विश्वचषक आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे जयदुर्गा सुरी संघाने त्या चषकावर नाव कोरलेलं आहे. जे आयोजक संघ आहेत त्या आयोजक संघाने यंदाचा हंगामाचं खातं देखील चॅम्पियन ट्रॉफी चे विजेतेपद पटकावून खुललेलं आहे. काल संपूर्ण सुरे गावामध्ये विजयाचा जल्लोष होता. अंतिम सामन्यामध्ये न्यूक्रा पिंपळनेर संघाला पराभूत करून टायटलवर नाव कोरलं होतं आणि त्यांच्या माध्यमातून हे आयोजन देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रणव पाटील आणि प्रणय पाटील ही जोडी मैदानामध्ये टू ओपनर रन मेडल. सामना 4 षटकांचा असणार आहे ज्यामध्ये पहिले षटक कंपल्सरी पॉवर प्लेचं. सर्व सामने 4 षटकांचे असतील. क्षेत्ररक्षण सजवलं गेले आपण पाहतोय. ऑफ साईडला थर्डमॅन आहे, पॉइंट आहे, कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर मिड ऑफ आपल्याला पाहायला मिळतोय आणि ऑन साईडला जर डोकावलं तर फाईन लेग, स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग आणि मिड ऑन आपल्याला पाहायला मिळतोय. गेम ऑन. प्रणय पाटील यांनी जर षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली तर गौरव पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक त्याला दिलं जाईल. अगदी पहिल्याच सामन्यापासून पहिल्याच चेंडूपासून बक्षिसे देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. शुभम शेलार पहिल्या चेंडू इनसाइड आउट, कव्हर इथंमध्ये झेल आणि पहिल्याच चेंडूवर पहिला फलंदाज फेल, पहिला हादरा बसतोय जरीमरी आलिमगीर या संघाला. पहिला फलंदाज प्रणव पाटील आल्या पावली माघारी परतताना पॅल्टिनमॅन डकचा शिकार झालेला आहे, ज्याला रॉयल डक देखील म्हटलं जात आहे. जेव्हा एखादा सलामीवर पहिल्या चेंडूवर बाद होतोय त्यावेळी या शब्दांचा वापर केला जातो आणि पहिल्या सलामीवर आपण पाहतोय अगदी पहिल्या चेंडूवर बाद होताना शुभम शेलार यांनी अर्ली ब्रेक थ्रू मिळवून दिले आपल्या संघाला. न्यू बॅटर वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी आलेला राजू पाटील. राजू याला आपल्या संघाची बाजू सांभाळावी लागेल कारण पहिल्याच चेंडूवर पहिला फलंदाज बाद झालेला आहे. वेलकम सचिन, आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. जसे चॅम्पियन ट्रॉफीसाठी त्याची अपार मेहनत आपल्याला पाहायला मिळाली होती. शुभम शेलार षटकातील पुढील चेंडू घेऊन जातोय.
इथे मात्र इनफिल्डच्या वरून क्षेत्ररक्षक तिथे मात्र पाहतच राहील, चेंडू निघून जाईल. इथे मात्र डिप्स कळले एक रिझनमध्ये 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि इथे या पंचाचा नो चेंडूचा देखील नो बॉलचा देखील इशारा आलेला आहे. म्हणजे नो प्लस 2 अशा 3 धाव धावप्लेमध्ये जोडल्या जातात आणि 3 धावेने या जरीमरी आलिमगड संघाची धावसंख्येमध्ये फरक 3 आपण पाहतोय. 3 धावेने अखेर अकाउंट ओपन झालेले जरीमरी आलिमगड या संघाचं. यावेळी या इनफिल्डच्या वरून हा चेंडू पुन्हा एकदा खेळलेला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आउटफील्डमध्ये चेंडू अडवला जातोय, तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल गावदी ओवली विपक्ष न्यू सिद्धनायक अंजूर ए या 2 संघामध्ये आणि गावदी ओवली विरुद्ध न्यू सिद्धनायक अंजूर ए या 2 संघामधील पुढील सामना असणार आहे. टर्न किल्ल्या चेंडूला मेडिकल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करून फेकी करेल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतोय. अति घाई संकटात नाही. इथे मात्र दुसरा फलंदाज बाद झालेला आहे राजू पाटील रनआउटच्या रूपाने. यानंतरच्या दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी तयारीत राहायचं आहे आणि गावदी ओवली संघाचा संघनायक आणि न्यू सिद्धनायक अंजूर ए संघाचा संघनायक नेक्स्ट मॅच या 2 संघांमध्ये रंगणार आहे. न्यू बॅटर आलिमगड संघाकडून सुमित पाटील येतोय. सुमित पाटील आणि अमित पाटील ही बंधूंची जोडी देखील जरीमरी आलिमगड संघामधून आपल्याला खेळताना पाहायला मिळते. त्यापैकी सुमित पाटील सध्या मैदानामध्ये. क्लीन बॉल दांडी गुल, आणखीन एक फलंदाज इथे आलिमगड संघाचा बाद होताना. टॉपरचे 3 फलंदाज तंबूच्या आश्रयाला. न्यू बॅट मुकेश या सिंगलने धावफलकामध्ये वाढ होते. धावफलक पोहोचतो 7 वर. उद्घाटन सामना आपण बघतो जरीमरी आलिमगड विपक्ष पवनपुत्र वडफे या 2 संघामध्ये. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला आडी गावदी ओवली विपक्ष न्यू सिद्धनायक अंजूर ए. चेंडूला आपटे दिलेले आहेत. निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती पहिल्या षटकाची समाप्तीनंतर जरीमरी आलिमगड संघाची धावसंख्या 3 बाद 7 धावा. नेक्स्ट मॅच दोन्ही संघनायक आपण रिपोर्टिंग करायचे. आरडी गावदी ओवली संघाचा संघनायक आणि न्यू सिद्धनायक अंजूर ए संघाचा संघनायक.
आजचं शेड्यूल आपण पाहिलं तर आज देखील दिग्गज संघांना आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. आजच्या दिवसामध्ये तिसरा सामना गावदेव वेले या विपक्ष अश्वनायक ठाकूरपाडा आणि त्यानंतर चौथा सामना आपण पाहणार आहोत माई 11 धामणगाव विपक्ष भादवड बी. गोलंदाजीमध्ये पहिला बदल बॉलिंग ट्रॅकवर सेकंड बॉलर रेडी होतोय पवनपुत्र वडपे संघाकडून कल्पेश लाखात. यावेळी ऑन द ऑफच्या अंदाजाने फटका केलेला आहे. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली संतुलन मात्र शरीराचं साथ आलेलं नाही आणि चेंडू निघून जातो सीमा पार. मौका भी दिया और चौका भी दिया. अंदाज खरं तर क्षेत्ररक्षकाला बांधता आलं नव्हतं. खूप वेळ चेंडू हवेमध्ये होता. अखेर हा चौकार पाहायला मिळतो आणि चौकाराने संघाचे धावसंख्या घेतोय आकार. धावसंख्या डबल डिजिटमध्ये प्रवेश करते. 11 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. कल्पेश लाखात दुसरं षटक हलतोय. सामनावीर फलंदाज मुकेश पाटील. इथे मात्र चॉप केलेल्या चेंडूला एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. अलिमगड संघाची धावसंख्या सिंगलने वाढून होते. धावफलकावर 12 धावा. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची ही दुसरी स्पर्धा आपण बघतोय. पहिल्या स्पर्धेमध्ये जयदुर्गा सूर्य ए संघाने ए ग्रेडचं प्रदर्शन करताना टायटलवर नाव कोरलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून हे आयोजन देखील आपल्याला पाहायला मिळतंय. षटकातील पुढील चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. इथे बीट होतोय. फलंदाज बीट होतोय. 101 षटक बायच्या रूपाने आव्हानाच्या रूपाने हे धाव पूर्ण करतात फलंदाज. बायच्या रूपाने ही धाव आव्हानांतर धाव आणि आव्हानांतर धावेने अलिमगड संघाची धावसंख्या 13 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. कल्पेश लाखात दुसरं षटक हलतोय. राईट अमोर स्टंप. इथे मात्र लॉर्डफुलटा चेंडूला फिरकून देण्याचा प्रयत्न. येस आणि दुसऱ्या अटॅम्पमध्ये झेल पकडला जातोय. फलंदाज इथे फेल. हादरा बसतोय चौथा जरीमरी अलिमगड या संघाला. चार फलंदाज बाद झालेले आहेत. संघाची धावसंख्या स्कोरवर स्थिर आहे 13 धावा. तसे क्रिकेटमध्ये 13 आकडा अशुभ म्हटला जातोय आणि अलिमगड संघाचे अशुभ घडताना आपण बघतोय कारण मुकेश पाटील सारखा फलंदाज इथे बाद झालेला आहे. नेक्स्ट मॅच आडी गावदेव ओवली विपक्ष निश्चितने अंजूर या दोन संघामध्ये पाहायला मिळेल. ओवली क्रिकेटमधील जोडी नंबर 1 जयेश पाटील जॉन्टी जोशी यांचा खेळ पाहायला विसरू नका पुढील सामन्यामध्ये. न्यू बॅटर जरीमरी अलिमगड संघाचा संघनायक भावेश पाटील आता मात्र मिडल ऑर्डर मध्ये येतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ कल्पेश लाखात सामनावीर फलंदाज भावेश पाटील. इथे आल्या जागेवर स्टँड अँड डिलिव्हर फटका केलेला आहे. चेंडू निघून जातोय. श्री गुरुदत्त स्टँडच्या समोर स्टँडला सलामी देणारा फटका आपण बघतोय भावेश पाटील संघनायकाच्या बॅटमधून. अगदी खडे हा फटका केलेला भावेश पाटील जो अलिमगड संघाचा संघनायक आहे. डॅसिंग अंदाजाने षटकऱ्यांनी त्यांनी स्वतःचा अकाउंट ओपन केलेलं आहे आणि संघाची धावसंख्या मोसंने मारते. धावफलकावर 19 धावा. पुन्हा एकदा हा चेंडू देखील हवाई फायर आणि चेंडू जातोय सीमाच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. 2 में 2 ठोक डाले.
सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार. भावेश पाटील ऑन फायर. षटकारांची भाषा बोलताना आपण बघतो षटकारांचा जणू काही डीलर बनलेला आहे. ना एक्का दुक्का सीधा छक्का. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार भावेश पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. आलिमगड संघाची धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या 6 ने वाढून होते. धावपलीवर 25 सिल्वर जुबली क्वार्टर सेंचुरी. दोन षटकांसाठी दोन षटकांसाठी तब्बल 12 मिनिटांचा वेळ आतापर्यंत पवनपुत्र वडफे संघाच्या गोलंदाजांनी खर्च केलेला आहे. अक्षय पाटील येतोय संघाचा संघनायक. मरता क्या न करता, कारण मागील षटक मागणं ठरवलं होतं आणि ते पाहून आता मात्र अक्षय पाटील यांनी चेंडू स्वतःच्या हातामध्ये घेतलेला आहे. संघाचा संघनायक आहे. इथे आपण पाहतोय अलिमगड संघाचा संघनायकाने चांगली सुरुवात केली आहे आणि आता मग वडपे संघाचा संघनायक बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. काहीतरी कान मंत्र दिलेला आहे भावेश पाटील आणि फलंदाज सुमित पाटील याला. धावसंख्या चांगली पाहायला मिळते कारण 25 धावा 12.5 सरासरीने प्रति षटकामागे आतापर्यंत धावा झळकलेल्या आहेत जरीमरी आलिमगड या संघाने. लॉफ्टचा चेंडू होता, फायदा उचलता आला नाही. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू होतो ऑफ साईडला. शॉर्ट कव्हर रिजनमध्ये 1 धाव दरम्यान फलंदाज पूर्ण करतात. सव्वीस 26 लॉस फॉर द 4 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक प्रगती पथावर आपण पाहतोय. वडपे संघाचा संघनायक अक्षय पाटील तिसऱ्या षटकात चालतोय. इथे मात्र जागेवरून हा फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि अखेर परतावं लागेल फलंदाजाला डकआउटच्या आश्रयाला. 5वा हादरा बसतोय जरीमरी आलिमगड संघाला. पाच फलंदाज बाद अर्थात निम्मा संघ गारद. धावसंख्या चांगली आपण पाहतोय. भावेश पाटील यांनी विस्फोटक सुरुवात केली होती, मात्र तोच फलंदाज मोठा फटका खेळण्याच्या नादात इथे बाद होऊन फॅनमध्ये परतताना. न्यू बॅटर मैदानामध्ये तो जरीमरी आलिमगड संघ करून हर्ष पाटील. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आपण इनिंग ब्रेकमध्ये स्वागताकडे वळणार आहोत. आज मान्यवर कक्षामध्ये मान्यवरांची मानलेले आपण पाहतोय प्रमुख मान्यवर. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल आरडी गावती ओवली विपक्ष न्यूज सैनिक अंजूर ए या दोन संघामध्ये. दोन्ही संघाला आपण रिपोर्टिंग देखील करायची आहे. अक्षय पाटील इथे मेडिकल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव फलंदाज पूर्ण स्लॉफी वर पाहायला मिळतोय. जिथे 1 धाव होते ते 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावींनी आलिमगड संघाची धावसंख्या पोहोचते ती 28 वर. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अक्षय पाटील वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटकात चालतोय. तर पुन्हा एकदा सामनागर फलंदाज हर्ष पाटील. अगदी हळूवार चेंडू हाताळलेला आहे, समोर केलेला आहे, डाऊन द ग्राउंड. चेंडू निघून जातोय लॉंग ऑन वरून सीमा पार षटकार. गतीमध्ये परिवर्तन खरे तर केलं होतं. गतीला ओळखलं, पारखलं आणि चेंडूला फेकून दिलेलं आहे फलंदाज हर्ष पाटील याने.
या 6 धावेने या आलेमगड संघाची धावसंख्या 34-34. नेक्स्ट मॅच आरडी गावदेव ओली विपक्ष निसर्ग अंजूर हे या दोन संघामध्ये दोन्ही संघाने आपण जर उपस्थित असाल तर कॉन्टॅक्ट करायचा आहे, संपर्क साधायचा आहे. इनिंग संपल्यानंतर चेंडूची फेक देखील करायची आहे. धावसंख्या 34. 2 षटकांनी 4 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेले आहेत. अक्षय पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सामोरे जाईल. फलंदाज हर्ष पाटील. पूल केलेल्या चेंडूला पूल आहे आणि पॉवरफुल देखील आहे. चेंडू निघून जातोय सीमा पार, गोल होतोय. 6 धावांसाठी षटकार. आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि अतिशय उत्कृष्ट पूलचा फटका आपण बघतो हर्ष पाटीलच्या बॅटमधून. पूल वंडरफुल सक्सेसफुल आणि चेंडू होतोय सीमाशावर गोल. इसने भी 2 में 2 ठोक डाले. भावेश पाटील यांनी 2 चेंडूमध्ये 2 सलग षटकार ठोकले होते आणि हर्ष पाटील देखील कुठे मागे राहतोय. त्याच्या बॅटमधून देखील 2 मध्ये 2 पाहायला मिळतात. इथे समोर केलेल्या चेंडूला 20 मध्ये लॉंग ऑन रिझन मध्ये थोडासा पंबल पाहायला मिळतोय आणि परिणाम स्वरूप 1चं रूपांतर 2 मध्ये करताना दोन्ही फलंदाज. धावा सध्या होत नाहीत, धावा जणू काही वाहत आहेत. या 2 धावीने आलेमगड संघाची धावसंख्या पोहोचते ती 42 वर 42. 3 षटकांच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकामध्ये केवळ 7 धावा खर्च केल्या होत्या शुभम शेलर याने. शेलरची धारदार गोलंदाजी पाहायला मिळाली होती, मात्र कल्पेश आणि अक्षय खूपच मागणे ठरलेले आहेत. तीन षटकांसाठी जास्त वेळ तब्बल 22 मिनिटे वडपे संघाने खर्च केलेले आहेत आणि म्हणूनच पंचांच्या माहितीसाठी एक आता अतिरिक्त क्षेत्ररक्षक पवनपुत्र वडपे संघाला 30 षटकांमध्ये ठेवावं लागेल. 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ वडपे संघाने इथे खर्च केलेला आहे आणि म्हणूनच एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक 30 षटकांच्या सर्कलमध्ये वडपे संघाला आता ठेवावं लागेल. शेवटचं षटक घेऊन येतोय पवनपुत्र वडपे संघाकडून विराज सापटे. ऑन्ड्रेचा अतिशय चांगला फटका. लॉंगर रिझनमध्ये फ्लोटिक्शन आहे, मात्र दुसरी धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना.
2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावांनी या धावफलक पोहोचतो 44 वर. डबल 4. शेवटचे षटक मार्ग असते. आपण सामना पाहतो जरीमरी अलमिंगर विपक्ष पवनपुत्र वडपे या 2 संघामध्ये. यावेळी सामनाकर फलंदाज सुमित पाटील. यावेळी मिस टाइम फटका या फायनल एक क्षेत्ररक्षक चेंडू खाली या आणि झेलबाद रूपाने या सुमित पाटील हा बाद होताना. सहावा फलंदाज इथे या बाद होतोय जरीमरी आलमगर या संघाचा. नवीन फलंदाज आशय पाटील. पोल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होत नाही. एक अपील आणि यस अपील पंचाने देखील उचलून धरले. पंचाचं बोट आकाशाकडे आणि आल्या पावली माघारी परतना आशय पाटील. गोलंदाज आता विकेट हॅट्रिक और आतापर्यंत 300 स्पर्धांमध्ये 4 विकेट हॅट्रिक झालेले आहेत. पहिली विकेट हॅट्रिक आर.के. बिल्डर्स मानकुले संघाच्या शिवम माल्याच्या नावे आहे. दुसरी विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज जयकाबराव वेले संघाचा कुलदीप थले ठरला होता. तिसरी आणि चौथी हॅट्रिक लागोपाठ घेण्याचा विक्रम शिलोमत वर्ल्ड संघाच्या आतिश भांबरेच्या नावे, ज्याने चॅम्पियन ट्रॉफीमध्ये हा कारनामा केला होता. आतापर्यंत जीसीए संघटनेच्या स्पर्धांमध्ये 3 गोलंदाजांनी 4 हॅट्रिक केलेले आहेत, ज्यामध्ये आतिश भांबरे याच्या नावे 2 हॅट्रिकचा विक्रम आहे. तर पहिली विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम आर.के. बिल्डर्स मानकुले संघाचे शिवम माल्याच्या नावे आहे. आणि विकेट हॅट्रिक होता मात्र विराज सापटे. विराज सापटे विकेट हॅट्रिक बॉल. इथे गले रिजनमध्ये चेंडू जातोय. एक सिंगल रनचा फलंदाज पूर्ण करतात. फॉलोअप विकेट जर बघितलं तर अल्पेश गायकवाड सांगतात की पहिला फलंदाज 0 धावसंख्येवर, तिसरा फलंदाज 6 धावसंख्येवर, चौथा फलंदाज 13 धावसंख्येवर, 5वा फलंदाज 26 या धावसंख्येवर आणि 8वा 7वा फलंदाज 49 6वा आणि 7वा फलंदाज 44 या धावसंख्येवर बाद झालेले आहे. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 45 धावा. लॉफ केले चेंडूला लॉफ्टेड फटका. क्षेत्ररक्षक बनतोय, प्रेक्षक चेंडू निघून जातोय त्याच्या डोक्यावरून. मस्तक पे दस्तक हा चौकार. धावसंख्या 49 49. शेवटच्या षटक आणि शेवटच्या षटकामधील आता शेवटचा एका चेंडूचा खेळ शेष आहे. हर्ष पाटील यांनी चांगली फलंदाजी केलेली आहे. इथे फुलटा चेंडू आहे, फायदा उचलता आलेला नाही. क्षेत्ररक्षक इथे देखील प्रयत्न करतोय मात्र त्याला बीट करून चेंडू निघून जाते सीमा पार. आणखीन एक षटकार, मौका भी दिया और छक्का भी दिया. तर अशा प्रकारे निर्धारित 4 षटकांचा खेळ समाप्त. जरीमरी आलमगर संघाने 4 षटकामध्ये धावप्रकार 10 झळकलं ते एकूण 55 आणि 56 धावचं लक्ष ठेवलं पवनपुत्र वडपे या संघासमोर. तर टॉस कडे आपण बोलूया. आडी गावदी ओवली विपक्ष निषेधक अंजूर या 2 संघामधील नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. दोन्ही संघाने आपण टॉससाठी लगेच आर.के. बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करायची आहे.
तर मान्यवर कक्षामध्ये आमचे मान्यवर उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस इथे संपन्न करणार आहोत. करण ठाकूर साहेब आणि प्रवीण गुरुनाथ पाटील साहेबांना विनंती आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण आरके बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टॉस बॉक्समध्ये टॉस इथे करत आहोत. हे नाणं आपण पाहू शकता या स्पर्धेसाठी खास तयार करण्यात आलेलं आहे. एका बाजूला टेल तर दुसऱ्या बाजूला हेड आणि टेल या नाण्याच्या दोन बाजू आहेत. हेड कॉल आहे अंजूर संगनायकाचा आणि हेड चाललेलं आहे. अंजूर संगनायकाने टॉस जिंकले. मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यापेटीची सुरुवात व्हायची आहे. अंजूर संगनायक टॉस आपण जिंकलेलं आहे. जेशीची ही दुसरी स्पर्धा आहे आणि दुसरा सामना आपण इथे आता खेळणार आहात. या स्पर्धेमधील टॉस आपल्या संघाच्या दृष्टीने इम्पॉर्टंट होता. हो नक्कीच. आणि इम्पॉर्टंट टॉस आपण जिंकलं तर इम्पॉर्टंट टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल. क्षेत्ररक्षण करू आम्ही. प्रथम क्षेत्ररक्षण शिकवलेलं अंजूर संघ देखील एक चांगला संघ आहे. समोर आता ओवळी संघ आहे. तर ओवळी संघाला निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल. 4 षटकामध्ये कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि कमीत कमी धावांपर्यंत रोखण्यासाठी कोणते असे बॅटर असतील ज्यांच्याकडून कसं अपेक्षा असेल. गोलंदाज असतील त्यांच्याकडून अपेक्षा असेल. यज्ञेश आहे, दिशांत आहे, अजून बघू. आपल्या संघाला अदृश्य चॅम्पियन ट्रॉफीमध्ये चांगलं परफॉर्मन्स आपलं राहिलं होतं आणि इथे आता ही दुसरी ट्रॉफी आहे आणि पहिला सामना आपण या ट्रॉफीमधील खेळणार होतो. टॉस आपण गमावलेला आहे. प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. तर प्रथम फलंदाजी करताना किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. आम्ही 50 ते 55 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. आणि कोणते असे बॅटर असतील जयेश पाटील तुझ्या व्यतिरिक्त ज्यांच्याकडून अपेक्षा केली जाईल. आमच्या टीममध्ये बॅट्समन सर्वच चांगले आहेत आणि मी प्रत्येकाकडून अपेक्षा करतो ज्याला चान्स भेटेल त्याने परफॉर्मन्स करावा. आपल्या संघाला अर्ध्या शुभेच्छा. टॉस केले गेले, टॉस जिंकले. अंजूर संघाने प्रथम गोलंदाज स्वीकारले. मी घेऊन जातो टॉस बॉक्सवरून सलामच्या कॉम बॉक्समध्ये जिथे सज्ज आहेत माझे सकल समालोचक व्हॉइस ऑफ सरवले विशाल पाटील. शेख थँक्यू सो मच सुभाजी धुमाल सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला नमन करून तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा तुम्हा तमाम रसिक प्रेक्षकांचं आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. जयदुर्गा सुरई प्रेझेंट्स स्वर्गीय बबन शेठ स्मृती चषक 2025 भव्य दिव्य पर्व पगला दिवस. अगदी भरपूर साऱ्या प्रमुख अतिथींची शुभ उपस्थिती आपल्याला मंचावरती पाहायला मिळत आहे आणि उद्घाटनीय ही लढत आहे. पहिलं सत्रही समाप्त झालं. 56चं लक्ष. पगलाच बॉल हवेमध्ये आहे. पुल करण्याचा प्रयत्न केला होता. लॉंग ऑनला फिल्डर बट कॅच ड्रॉप. का पहिलं सत्र गाजवलं बॅटिंगमध्ये बट सेकंड इनिंगची सुरुवात पगलाच बॉल कुठेतरी स्कोर कार्डवरती एक विकेट असं लिहायला हवं होतं पण तसं होणार नाही आहे कारण कॅच इथे ड्रॉप झाली. 2 धावाही कंप्लीट झाल्या. 2 धाव्यांनी कल्पेश दरम्यान त्याचा इनिंगला सुरुवात करतोय. पवनपुत्र वडपे हा संघ आपल्याला सेकंड इनिंगमध्ये पाहायला मिळतो बॅटिंग करत असताना. 11:50 सुरुवात झालेली आहे. लक्षात ठेवा 15 मिनिटांमध्ये पहिली 3 षटकं तुम्हाला टाकायचीच आहेत. फुल लेंथ आहे. लॉफ्टेड ड्राईव्हही आहे. बॉल सरळ जाईल. डीप कव्हरला भेदत असताना बाउंड्री लाईनचा बाहेर चौकार. का मागील चेंडूवरती कॅच सोडली. आता जखमेवरती मीठ सोडण्याचं काम इथे बॅटर कल्पेश करतोय. बघा 56 चेज करायचं आहेत बट या क्रीडांगणावरती रन्स बनतात. बॅटिंग जर चांगली केली तर 56ही चेज केल्या जाऊ शकतात आणि ते पाहायला मिळतंय. इंटेन्शन क्लिअर आहे की मोठ्या फटक्यांसाठीच जायचं आणि ही पहिली बाउंड्री इथे आपल्याला पाहायला मिळेल. धावपळक 6 वरती. जयदुर्गा सुरई टीमच्या वतीनं आपण ही स्पर्धा पाहत आहात आणि कालची रात्र एक विस्मरणीय रात्र त्यांच्यासाठी राखली कारण GCA चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चे ते चॅम्पियन बनलेत.
भरपूर साऱ्या त्यांना शुभेच्छा असतील. नवीन हंगामाला सुरुवात भरपूर धूमधडाक्यात झालेली आहे सुरई टीमसाठी आणि कुठेतरी हे त्यांनी सांगून दिलं की हे सीझन हा जो नवीन हंगामा आहे ना गाजवण्यासाठी सुरई टीम तयार आहे. त्यांनी दाखवून दिलं पहिल्या स्पर्धेमध्ये. ऑन साईडला खेळायचं होतं. बॅटचा टोला लागला. प्रॉपर संपर्क झाला नव्हता. डीप मिड विकेटचे फिल्डर वेगाने आलेत. सिंगल मिळेल त्यापेक्षा जास्त मिळणारही नाही आहे. कारण पाहिलं गेलं तर नवीन हंगामाला आता सुरुवात झालेलीच आहे. स्पर्धेंना सुरुवात झालेलीच आहे. भरपूर सारे संघ असेही असतील जे कदाचित त्यांची पहिली स्पर्धाही खेळत असतील. या गोष्टी आहेत आणि त्यातल्या त्यात ॲज अ टीममधून आपण या गोष्टी नक्कीच माइंडमध्ये ठेवतो की सुरुवात आता झालेली आहे तर ज्याही स्पर्धा आपण खेळू आपल्याला चांगला खेळ दाखवायचं आहे आणि आपल्या गावाचं नाव पुढे न्यायचं आहे. आणि जेव्हा एखादी स्पर्धा जिंकूनच आपण सुरुवात करतो ना तेव्हा आत्मविश्वास अगदी उंच शिगेला असतो. ते कार्य सुरई टीमसाठी कालच्या रात्रीमध्ये झालं आहे. कारण 69 टीम्समध्ये चॅम्पियन बनणं ही काय सोपी गोष्ट नाही आहे. फुल लेंथ आहे. बॅटची कडा. शॉर्ट थर्डला बॉल फील्ड केला जातो आहे. सिंगल मिळेल. धावफळक या एका धावेच्या साहाय्याने स्कोर कार्ड आता पुढे जातो. स्कोर कार्ड जाऊन पोहोचला आहे 8 धावा धावफळकावरती. ग्लोबल टेनिस क्रिकेट GTC या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा यूट्यूबवरती ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली जाते. GTC प्रेझेंट्स नुकतंच आपण ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगही पाहिली. तोही एक फार मोठा मेगा इव्हेंट नुकताच समाप्त झाला. अपिश खेळलेत. बॉल हवेमध्ये आहे. अगदी शेवटच्या मोमेंटला बॅकफूटवरती जाऊन खेळले. डीप कव्हरला बॉल फील्ड केला जातो आहे. रन्स इन बिटवीन कंप्लीट केल्या जातील या दोन. धावफळक 2 धावांच्या साहाय्याने स्कोर कार्ड आता पुढे जातो. स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 1-0. 10 ऑन द बोर्ड. 56 हा चेज आणि सुरुवात चांगली आहे असं आपण म्हणूया. बट अजूनही एक चेंडू बाकी असेल पॉवर प्लेमध्ये. आस्किंग रन रेटचा विचार केला तर पर ओव्हर तुम्हाला 14 करायचे आणि आतापर्यंत 10 आलेले आहेत या ओव्हरमध्ये. शफल झाले होते. फॉलिंग स्लॉक स्वीप खेळायचं होतं बट पंचांनी नकारलंय. आणि ज्या प्रकारे सरांची प्रतिक्रिया आली बॅटचा संपर्क झाला असं त्यांनी सांगितलं. सिंगल मिळेल आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाचा अखेरीस धावफळक आहे 11. कोणत्या प्रकारे विकेट गमावली नाही आहे टीम पवनपुत्र वडपे टीमने. खेळ बाकी येत्या 3 षटकांचा आणि अजूनही करायचा आहे 45 धावा. आणि जी वेळ झालेली आहे त्याविषयी देखील माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन. 11:50 सुरुवात केली. 3 मिनिटांमध्ये पहिलं षटक झालेलं आहे. म्हणजे येत्या 2 षटकांसाठी तुमच्याकडे 12 मिनिटं आहेत. पहिलं षटक एकंदरीत मी म्हणेन की अलिमगड टीमसाठी चांगलेच राहिले. कारण 14चा आस्किंग रन रेट असताना पहिल्या षटकामध्ये 11 आला. म्हणजे आता तो 14चा आस्किंग रन रेट 15 वरती गेला. येत्या 3 षटकांमध्ये 45 धावा करायचं आहे. चेजिंग कंपल्सरी आहे. 45 पैकी 1 धावही वाचवली तरी अलिमगड संघ इथे मॅच जिंकू शकतो. बट त्यातल्या त्यात एक गोष्ट राखली ना की 10 विकेट्सही हातामध्ये आहेत वडपे टीमचा. आता फिल्डिंगमध्ये भरपूर सारे चेंजेस आपल्याला पाहायला मिळतील. कारण पॉवर प्ले समाप्त झाला. आता 38 सर्कलमध्ये 4 फिल्डर आपल्याला पाहायला मिळतील. त्या व्यतिरिक्त सर्व फिल्डर आपल्याला बाउंड्री लाईनवरती पाहायला मिळतील. कशा प्रकारे फील्ड प्लेसमेंट असतील त्याविषयी आपण चर्चा करूया. सध्याच्या घडीला तर इनफिल्डमध्ये 1 पॉईंट, शॉर्ट थर्ड, फाईन लेग पाहायला मिळतो आहे. तसेच आय थिंक मिड ऑफ इनफिल्डमध्ये कदाचित पाहायला मिळू शकतो. तसेच ठीक आमच्या कॉम्बॉक्सच्या समोर डीप कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधोमध्ये एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. चेंजेस आहेत. लॉंग ऑफ आहे आणि कव्हरचा फिल्डर इनफिल्डमध्ये पाहायला मिळतो. तसेच लॉंग ऑन आहे. काऊ कॉर्नरही ठेवला आहे. डीप मिड विकेट आहे आणि डीप स्क्वेअर लेगलाही एक प्लेअर पाहायला मिळतो. 18 मध्ये 45 सेकंड ओव्हर. बॅकफूटवरती जाऊन खेळायचं होतं बट दिशा खराब आहे. पडल्यानंतर अँगलने बॉल बाहेरच्या दिशेने जाताना दिसला. वाईटने सुरुवात. अतिरिक्त रन धावफळक आता 12 वरती. जर आपण प्रणवची बॉलिंग ॲक्शन पाहिली तर हलका साईड आर्म बॉल तो टाकतो. त्या अनुषंगाने कधी कधी अँगलने बॉल आपल्याला नॅचरली आउटस्विंग होताना दिसतो. तीच गोष्ट मागील चेंडूवरती झाली. त्या अनुषंगाने फिल्डिंगमध्ये चेंजेसही केलेत. आता कव्हरचा फिल्डर मिड ऑफला पाहायला मिळतो. आता डीपमध्ये कव्हरला एक फिल्डर ठेवला. फुल लेंथ आहे. हेलिकॉप्टर उडवलाय. फिल्डर येतात बट त्यांनाही भेदून बॉल निघून जाईल. एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार.
चौकार येतोय. धावफळक आता जाऊन पोहोचला 16 धाबा धावफळकावरती. फटका चांगला होता कारण वाईड ऑफ ऑफ स्टंप फुल लेंथ बॉल तिथनं हेलिकॉप्टर खेळणं म्हणजे तुमचा रिस्क वर्क फार चांगला होता त्या फटक्यामागे. ती गोष्ट तिथे पाहायला मिळाली आपल्याला. आता ही फुल लेंथ बट मिस टायमिंग. आता मिड ऑफचे फिल्डर कव्हरपर्यंत आलेत बट कॅच पकडता आली नाही आहे. आणि ही संधी होती, ही देखील कॅच होऊ शकली असती. कारण बघा आजच्या डेटला क्रिकेट जितकं पुढे निघून गेलं आहे ना, जर एक प्लेअर म्हणून जर तुम्ही कॅचपर्यंत पोहोचलेत तर ती कॅच तुम्हाला 10 आउट ऑफ 9 टाइम्स पकडायचीच आहे. या आधी पहिल्या षटकामध्ये कॅच ड्रॉप झाली आणि मी म्हणे ही कॅच कंप्लीट व्हायला हवी होती बट ते झाले नाही आहे. 2 कॅचेस ड्रॉप झाल्या आतापर्यंत. पुल केला, गॅपमध्ये फटका आहे, फिल्डर धावत आहेत आणि अखेरीस लॉंग ऑनचे फिल्डर वाईडिश लॉंग ऑनपर्यंत पोहोचले. बॉल फील्ड केला, सिंगल इथे मिळेल. शुभम आता जर आपण पाहिलं तर शुभम शेलर आता स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतील. स्कोर कार्ड एका धावेच्या साह्याने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 19 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं 3 बॉल्स आहे खेळामध्ये 8 धावा आलेल्या आहेत. रिक्वायर रन रेट विषयी आपण चर्चा याआधी केली होती की 18 मध्ये 45 हव्या होत्या, 15 रन बरोबर करायच्यात. गती कमी केली आहे. स्लॉक स्वीपचा फटका आहे, कनेक्शन पाहावं लागेल. डीप स्क्वेअर लेगला मिस्टेक यावेळेस होणार नाहीये, कॅच पकडली जाईल. हा पहिला धक्का शुभम शेलारला जावं लागेल वापस. वेळ आहे तर आपण शुभ सन्मानही करणार आहोत मंचावरती. आज खऱ्या अर्थाने आजच्या पहिल्या दिवसामध्ये भरपूर साऱ्या प्रमुख अतिथींची शुभ उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. आपण शुभ सन्मान करणार आहोत. सन्माननीय दत्ता बळीराम पाटील साहेबांची आज बहुमूल्य उपस्थिती आहे. त्यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. मी अक्षयदादांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय दत्ता बळीराम पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण करावा. आज साहेबांची मोलाची उपस्थिती या उद्घाटनीय सोहळ्याकरिता या पहिल्या दिवसाकरिता आपल्याला लाभलेली आहे आणि साहेबांचा शुभ सन्मान आपण करीत आहोत. साहेबांचा शुभ सन्मानही केला जातोय. मैदानामध्ये सामनाही सुरू आहे. अक्षय पाटील क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरिताही दाखल झालेत. धक्का पहिला लागला, शुभम तिथे बाद झाला. त्यानंतर आपण शुभ सन्मान करणार आहोत. तसेच सन्माननीय डॉक्टर हनुमान पाटील साहेबही उपस्थित आहेत. त्यांचाही शुभ सन्मान आपण करणार आहोत. मी अक्षयदादांनाच विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करावा. मग शुभ सन्मानही सुरू आहे. स्कोर तुमच्यापर्यंत मी पोहोचवतो. धावपळक 20 वरती आहे. अजूनही जिंकण्याकरिता 36 धावांची आवश्यकता आहे टीम वडपेला. डॉक्टर हनुमानजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान दरम्यान केला जातोय. त्यानंतर आपण शुभ सन्मान करणार आहोत. तसेच ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय पूनमजी पाटील साहेब त्यांचे आपण शुभ सन्मान करणार आहोत. मी पुन्हा एकदा अक्षयदादांना विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय पूनमजी पाटील साहेबांचा आपण शुभ सन्मान करावा. त्यानंतर सन्माननीय प्रवीणजी पाटील साहेबही उपस्थित आहेत. त्यांचे शुभ सन्मान आपण करणार आहोत. मी अक्षयदादांना विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते प्रवीणजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण करावा. बघा खेळ देखील समाप्त झाला 2 षटकांचा आणि 20 धावा धावफलकावरती आहेत आणि 12 चेंडूंच्या खेळामध्ये 36 धावांची आवश्यकता. प्रवीणजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान दरम्यान करण्यात येईल. त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया. तसेच युवा उद्योजक करणदादा पाटीलही उपस्थित आहेत. त्यांचाही शुभ सन्मान आपण करणार आहोत. मी अक्षयदादांना विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते करणदादा पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण करावा. त्यांची आज मोलाची उपस्थिती अशा पहिल्या दिवसामध्ये आहे. बघा 12-36 समीकरण आहे. हर्ष तयार होतो आणि जी वेळ झालेली आहे त्याविषयी देखील माहिती मी करेक्ट 10 मिनिटांमध्ये 2 षटकं झालेली आहेत.
तसेच सन्मान्य प्रकाशजी पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांचंही शुभ सन्मान आपण दरम्यान करणार आहोत. अक्षयदादांना पुन्हा विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते प्रकाशजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण करावा. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. बॉलची एक्झॅक्टली हाईट काय होती ते चेक केलं जाईल. सर पाटील सर, ऑन फील्ड डिसिजन काय? लीगल बॉल, ऑन फील्ड डिसिजन लीगल बॉल चेक केलं जातं. त्यानंतर आपण शुभ सन्मान करणार आहोत. इट्स अ फेअर डिलिव्हरी, नो बॉल नाही आहे. तसेच अविदादा पाटील वळगावचे तेही उपस्थित आहेत, त्यांचेही शुभ सन्मान आपण करणार आहोत. अक्षयदादांना विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते अशुभ सन्मान करावा. रिव्ह्यू गमावला बघा, यात नंतर रिव्ह्यू मिळणार नाही आहे, त्याची माहिती आताच देतोय. बॉल हवेमध्ये आहे. एकंदरीत असं वाटलं की स्वतः बॉलर हर्षे प्रयत्न करताना दिसतील, बट सिंगल इथे कंप्लीट झाली आणि शुभ सन्मानही सुरू होते. बट त्यातल्या त्यात अलिमगड संघ ह्या मॅचमध्ये फार पुढे निघून गेला. त्यानंतर सुरेगावचे अतिशय चांगले व्यक्तिमत्व, तसे भरपूर चांगले गुणलेख नंदुदादा पाटील, त्यांचाही शुभ सन्मान आपण करूया. अक्षयदादांना विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा. नंदुदादा पाटील दादांचा सन्मान दरम्यान करण्यात येईल. आपण मॅचकडे आता वळूया. मॅचकडे वळूया आपण. 2 धावा मागील चेंडूवरती मिळाला. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 मध्ये करायचं आता 32 धावा. 9 मध्ये 32 करायचं आहेत. अक्षय अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत, बट जो इम्पॅक्ट कुठेतरी या मॅचमध्ये टाकायचा होता आतापर्यंत टाकला नाही अक्षयने. 9-32 इक्वेशन आणि येते 3 चेंडू मी म्हणेन तीनही बाउंड्री लाईनचा बाहेर पोहोचवावे लागतील जर या मॅचमध्ये अंतिम षटकापर्यंत लढायचं. 9-32 समीकरण माफी सुद्धा. ऑन साईडला फटका खेळलेत आणि मोठ्या फटक्याचा उल्लेख जस्ट मी केला आणि तो मोठा फटका इथे आला अक्षय पाटीलचा बॅटमधनं. हा षटकार 9-32 हव्या होत्या. मी उल्लेख जस्ट केला की मोठे फटके हवेत आणि पगला मोठा फटका तर इथे आलाय. आता 8-26 समीकरण या मॅच मध्ये उरलं. अक्षय पाटील मध्ये ती क्षमता तर आहे, याआधी स्ट्रगल करत होता, पण अंततः अक्षय पाटीलचा बॅटमधनं हा धमाकेदार फटका इथे येतोय आणि इथनंही कमबॅक केला जाऊ शकतो. 8-26 समीकरण आहे. त्या 2 चेंडूमध्ये मी म्हणेन आणखीन एक चेंडू किमान बाउंड्री लाईनचा बाहेर पोचवावा लागेल. त्या गोष्टीकडे आता लक्ष अक्षयचं इथे नक्कीच असेल, पण अलिमगड संघ सध्याच्या घडीला या परिस्थितीमध्ये मी म्हणेन की अलिमगड टीम पुढे आहे, बट कमबॅक होऊ शकतोय हे विसरायला नाही पाहिजे टीम वडपेने, कारण 8 मध्ये 26 बनवूही शकतात. पहिलीच लढत उद्घाटनीय लढत आहे आणि असं वाटतं की कुठेतरी अक्षय जर इथे खेळला तर हा सामना अंतिम चरणापर्यंत इथे रंगू शकतो. 8-26 समीकरण. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे, अपीलही आहे आणि पंचांनी नकारलंय. आउट शाउट, फार अपील झाली बट पंच सहमत नाही आहेत. 7 चेंडू शिल्लक, 26 धाब्यांची आवश्यकता. पहिलं सत्र बॅटिंगमध्ये गाजवलं अलिमगड टीमने, कारण 4 ओव्हरची मॅच 56 धाब्यांचं टार्गेट, एक मॅच विनिंग टोटल होतं. आता तो टोटल डिफेंड करत असताना आतापर्यंत बॉलर्सनेही चांगलंच कार्य केलं असं मी आवर्जून म्हणेन. 7-26 शेवटचा बॉल. फुल लेंथ होता, ऑन साईडला खेळलेत, बॅटचा टोला लागलाय डीपमध्ये. काऊ कॉर्नरला फिल्डर बॉल फील्ड करतात. सिंगल मिळेल त्यापेक्षा जास्त मिळणारही नाही आहे. अंतिम षटकाचा खेळ आता इथे बाकी आहे आणि 6 मध्ये करायचं 25 धावा आणि 3 षटक योग्य वेळेवरती समाप्त झालेले आहेत. करेक्ट 15 मिनिटांमध्ये 3 षटक समाप्त झालेले आहेत. 6 चेंडू शिल्लक, 6 मध्ये करायचं 25 धावा. चेसिंग कंपल्सरी आहे, कंपल्सरी 25 कराव्याच लागतील. पुढील सामना पाहायला विसरू नका. RD11 गावदेवी ओवळी त्यांच्या विपक्षामध्ये न्यू सिद्धिविनायक अंजूर A टीम आपल्याला इन ॲक्शनमध्ये दिसेल.
जॉन्टी जोशी ॲज अ कॅप्टन आपण त्यांना पाहिलं, स्पेशली जर आपण पाहिलं अल्पेश दादा, जॉन्टी जोशी त्यांच्या चांगल्या खेळासाठी तसेच त्यांच्या युनिक हेअरस्टाईलसाठी चर्चेमध्ये आहेत, तेही इन ॲक्शनमध्ये दिसतील. 6 चेंडू शिल्लक आहेत, 6 मध्ये करायचं 25 धावा. चला टीम अलिमगर सुरुवात करा या अंतिम षटकाला. अंतिम षटक, बॉलर तयार होतोय. अमित पाटील या अंतिम षटकामध्ये येतोय बॉलिंग करण्याकरिता. 6-25चं इक्वेशन आहे. अक्षय पाटीलकडे ती क्षमताही आहे की तो मोठे फटके खेळू शकतोय, पण काय असतं, क्षमता असतं आणि क्षमतेचं प्रदर्शन करणं या दोन्ही गोष्टींमध्ये फार अंतर आहे. परिस्थिती थोडी बिकट आहे, पण बिकट परिस्थितीमध्ये तिखट खेळ अक्षय पाटीलचा इथे आज पाहायला मिळेल का? 6-25चं समीकरण, कारण नॉकआउट स्पर्धा आहे, पुढे जर जायचं आहे तर मॅच जिंकावी लागेल, हरलेत तर घरी जावं लागेल. त्या अनुषंगाने अशा परिस्थितीमध्ये पर्याय नाही आहे, जिंकावंच लागेल. 6-25चं समीकरण. अंतिम षटक, पहिलाच बॉल, फुल टॉस, बॉल हवेमध्ये आहे. आता फाईन लेगचे फिल्डर तसेच विकेट किपरही उपस्थित होते, बट कॅच पकडता आली नाही आहे. सिंगल जरूर मिळेल, बट एकंदरीत अक्षयही नाखुश असतील की पहिलाच बॉल, फुल टॉस होता, मोठा फटका येऊ शकला असता, बट तसं काही झालं नाही आहे. तर दुसऱ्या बाजूने फिल्डिंग टीम यासाठी दुःखी असेल की कॅच होती, बट कॅच पकडता आली नाही आहे. 5 चेंडू शिल्लक, 5 मध्ये करायचे आता 24 धावा. अलिमगर संघ या मॅचमध्ये ना ऑलमोस्ट फार पुढे निघून गेलेली आहे, कारण 5-24 अंडर प्रेशर ॲज अ बॅटर बनवणं फार अवघड कार्य आहे. 5 चेंडू शिल्लक, 24 धावांची आवश्यकता. उद्घाटनीय लढत आपण पाहत आहात. बबन शेठ स्मृती चषक 2025 मधली. ऑन साइडला फटका खेळलेत, कनेक्शन यस चांगलं आहे. बॉल जाईल थेट बाउंड्री लाईनचा बाहेर. डीप मिड विकेटला क्लिअर करत असताना हा षटकार. बॅटर कल्पेशला आपण जर पाहिलं तर मला असं वाटतं की आतापर्यंत 3 जीवनदान मिळालेले आहेत आणि त्याच बॅटरचा बॅटमधनं हा षटकार इथे येतोय. 4 चेंडू आता शिल्लक आहेत, 4 मध्ये आता करायचं आहेत 18 धावा. निशान पाटील मंचावरती आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगून देतं की कालच्या रात्रीमध्ये काय घडलंय. जीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची चॅम्पियन बनली आहे टीम सुरई, तो आनंद आहे. कारण बघा ती करारताना आपण जर पाहिलं तर स्पर्धा जिंकणं आणि कुठेतरी तो ऐलान केला सुरई टीमने की हा सीझन गाजवायला सुरई टीमही तयार आहे आणि सुरुवात अगदी धूमधडाक्यात झाली आहे. प्लेन मिस बट दिशा खराब. अतिरिक्त रन 4 मध्ये आता 17 धावांची आवश्यकता. आता मी म्हणेन की बॉलरचे हृदयाचे डोके वाढले असतील, कारण क्रिकेटमध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जोपर्यंत सामना पूर्णपणे संपत नाही तोपर्यंत काहीही संपलेलं नाही आहे. आणि आत्ताही आपण म्हणूया की मॅच बाकी आहे. 4-17. बॉल हव्यामध्ये सिंगल कंप्लीट केली जाईल. दुसरीसाठी परतणार का? अक्षय इंटरेस्टेड दिसत नाही आहेत, सिंगलच मिळेल. म्हणजे आता 3 चेंडू शिल्लक आहेत, 3 म्हणजे करायचं 16 धावा. अक्षयने स्वतःला इथे बॅक केलंय, कदाचित 2 होऊ शकल्या असत्या, कारण याआधी आपण पाहिले की कल्पेशचा बॅटमधनं एक षटकार आला होता, बट अक्षयने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. स्वतःवरती इथे विश्वास त्याने दाखवला. 3-16चे समीकरण आहे. अशा परिस्थितीमध्ये स्वतःच्या स्ट्रेंथ्स अँड अबिलिटीजला त्याने बॅक जरूर केलं, पण या गोष्टी त्यांच्या टीमच्या बाजूने योग्य ठरतील का? फुल लेंथ आहे, बॉल हवेमध्ये आहे, उंच गेलाय, लांबी आहे की नाही, फिल्डर येत आहेत, कॅच पकडली जाईल. आणि या कॅचने हे सुनिश्चित इथे जरूर केलं की या मॅचमध्ये डेफिनेटली अलिमगड टीम आपल्याला विजयाच्या दिशेने जाताना नक्कीच दिसणार आहे. ठीक आमच्या कॉम्बॉक्सच्या बाजूला लेफ्ट साईडला प्रेक्षकही आहेत, टीम ओनरही आहेत, फार आनंदित आहेत की पहिला सामना चांगला खेळ आपला संघ मैदानाच्या आतमध्ये करतोय. आणि बघा, एक प्रेक्षक म्हणून, एक टीम ओनर म्हणून आपल्या मनामध्ये याच गोष्टी असतात की आपली टीम खेळतीये तर त्यांनी त्यांचा बेस्ट दिला पाहिजे, फार चांगलं खेळलं पाहिजे. आणि तेव्हा ते जेव्हा ग्राउंडमध्ये चांगले खेळतात ना, तो मनामध्ये आनंद फार वेगळाच असतो. आता 2 चेंडू शिल्लक आहेत आणि आता 2 मध्ये करायचे 16 धावा. 2-16चे समीकरण.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आदित्याला बॅटिंग करण्याकरिता 2-16चं इक्वेशन. फुल लेंथ आहे, कव्हरला बॉल फील्ड केला जातोय, सिंगल दरम्यान कंप्लीट केली जाईल. आता एक चेंडू शिल्लक आहे आणि या मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे. एक चेंडू शिल्लक करायच्यात 15 धावा. शेवटचा बॉल या मॅच मधला, शेवटचा बॉल तो देखील येईल निर्धाव आणि अशा प्रकारे सामना समाप्त. अगदी सहजरित्या बाजी मारली आहे या मॅच मध्ये टीम अलीमगढने. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक टीम वडपे. प्लेयर ऑफ द मॅच आपण देऊया आणि या सामन्याचा सामनावीर ठरलाय ज्या बॅटरने फार इम्प्रेस केलं. पहिलं सत्र जेव्हा बॅटिंग करण्याकरिता तो आला तेव्हा इंडिव्हिज्युअली त्यांनी रन्स बनवल्या 24, 2 षटकार 2 चौकार. तसा बॅटमधनं आला, एकूण त्याने 26 धावा बनवला इंडिव्हिज्युअली आणि त्यातल्या त्यात बॉलिंगमध्ये एक षटकही त्याने टाकलं. तोच हरीश पाटील ठरला या सामन्याचा सामनावीर. वडपे टीमचा कॅप्टन आपण मॅनेजमेंट कमिटीशी संपर्क साधायचा आहे. नेक्स्ट मॅच पाहायला